व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, सासू सुनाच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच आम्ही हे फ्रेश कोथिंबीर रानातून उपटून आणलेले आहे. आता आपण याची छानपैकी कोथिंबीर वडी करणार आहोत. त्यासाठी आपण ही कोथिंबीर छानपैकी बारीक चिरून घेणार आहोत. कोथिंबीर आता आपण छानपैकी धुवून आणि कापून घेतलेली आहे. कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य: इथे आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, इथं धना पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 कुडी लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लाल मिरची पावडर लागणार आहे, मीठ लागणार आहे, ओवा लागणार आहे. आता आपण मिक्सरमध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची बारीक करून घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपण लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद घालणार आहोत, अर्धा चमचा धना पावडर घालणार आहोत, 1 चमचा तीळ घालणार आहोत, पाऊण चमचा मीठ घालणार आहोत. हिरवी मिरची घातल्यामुळं आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत. आता 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पिठाने आपली कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत होते. आता अर्धा चमचा आपण ओवा घालणार आहोत, पण ओवा हाताने कुस्करून घालावा. छानपैकी हे मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. आता आपण याला छानपैकी वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता हे छानपैकी या वड्या उकडून निघलेल्या आहेत. आता हे उकडले की नाही पाहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकू घालून पाहणार आहोत. हे उकडल्यामुळे हा चाकू पूर्णपणे क्लिअर निघलेला आहे. आता आपण याला छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत. आता आपण हे छानपैकी कट करून घेतलेलं आहे.